नमस्कार मित्रांनो, आज आपण जी काय आपली परीक्षा होणार आहे, पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जे काही किरकोळ कायदे आहेत, त्यामधील आज आपण जो 3 नंबरचा कायदा म्हणजेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 हा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये आपल्याला जी परीक्षेसाठी जी कलमं आहेत, ती अगोदर आपण बघूया. त्याच्यानंतर जे काय आपल्याला ज्या मागील परीक्षा झालेल्या आहेत, त्या मागील परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण बघूया आज. तर सुरू करूया. सुरुवातीला आपल्याला जी परीक्षेमध्ये कलम आहेत ती बघूया. कलम 3 ते 7 म्हणजे आणि 12 हे जे आहेत हे आपल्याला अभ्यासक्रमासाठी कलम आहेत. त्या संदर्भात आता आपण माहिती बघूया. कलम 3 काय आहे, तर कलम 3 जे आहे हे व्याख्या कलम आहे. त्याच्यामध्ये जुगार खेळणे या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. तसेच जुगार खेळण्याची साधने या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. तसेच जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. तसेच जागा या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे 3 नंबर कलम आहे. आता पुढचं जे कलम आहे ते 4 नंबर बघूया आपण. कलम 4 जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. हे कलम 4 जे आहे याच्यामध्ये आपल्याला आता आपण थोडक्यात त्या संदर्भात माहिती बघूया. तर जी कोणतीही व्यक्ती जुगार खेळण्याचा सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतेही घर, खोली किंवा जागा खुली करील, ठेवील किंवा तिचा उपयोग करील. असा कोणत्याही घराचा, खोलीचा किंवा जागेचा मालक किंवा भोगवट्टा करणारी असून ती इतर कोणत्याही व्यक्तीस वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी जाणून-बुजून किंवा बुद्धिपुरस्पर खुली करून देईल, तिचा भोगवटा करू देईल, ती ठेवू देईल किंवा तिचा उपयोग करू देईल. वर निर्दिष्ट केलेल्या कारणांसाठी खुले केलेले, भोगवट्यात असलेले किंवा उपयोगात असलेले असे कोणतेही घर, खोली किंवा जागा यातील कामाची व्यवस्था तिच्याकडे असेल किंवा ते काम चालवण्यास कोणत्याही रीतीने मदत करील. असा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या व्यक्तींबरोबर जुगार खेळण्याच्या कारणासाठी पैसे आगाऊ देईल किंवा पुरविल, तिला दोषी ठरवण्यात आल्यास त्यास 2 वर्षापर्यंत वाढवता येईल अशा मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल व त्याला द्रवदंडाची शिक्षा सुद्धा देण्यात येईल. परंतु इथं जे आहे ते आपल्याला परंतु दिलेले आहे, म्हणजे परंतु दिलेले आहे. त्याच्यामध्ये क म्हणजेच पहिल्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 3 महिन्याहून कमी असता कामा नये किंवा द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 500 रुपयाहून कमी असता कामा नये. तसेच दुसऱ्या वेळच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 6 महिन्याहून कमी असता कामा नये आणि द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 1000 रुपयाहून कमी असता कामा नये. तसेच तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 1 वर्ष मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम 2000 रुपयाहून कमी असता कामा नये. तर अशा प्रकारे कलम 4 जे आहे त्या कलम 4 मध्ये आपल्याला या जे आहेत त्या संदर्भात माहिती आणि इथं जे आहेत त्या शिक्षा दिलेल्या आहेत. आता पुढचं कलम आहे ते बघूया. कलम 5. कलम 5 मध्ये काय तरतूद आहे, तर जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळणे या संदर्भात हे कलम आहे. जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यात जुगार खेळणे या संदर्भात जे आहे ते इथं आपल्याला माहिती बघूया. आता आपण कोणत्याही जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्याच्या ठिकाणी जी कोणतीही व्यक्ती जुगार खेळताना सापडेल किंवा जुगार खेळण्याच्या कारणासाठी हजर असेल त्यास दोषी ठरवण्यात आल्यास 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल व द्रवदंडाची शिक्षा सुद्धा देण्यात येईल. परंतु इथं पण या कलमाला पण परंतु आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूया पहिल्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा 1 महिन्याहून कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी असता कामा नये. तसेच
दुसऱ्या अपराधाबद्दल अशी कैदेची शिक्षा ही 3 महिन्याहून कमी असणार नाही व द्रवदंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी असणार नाही. आणि तिसऱ्या अपराधाबद्दल 6 महिन्याहून कमी असणार नाही व दंड 200 रुपयाहून कमी असणार नाही. तर अशा प्रकारे ह्या कलम 5 म्हणजे जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यामध्ये जुगार खेळणे या संदर्भात जे आहे ते इथे ह्या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला अपराध, दुसरा अपराध आणि तिसरा अपराध या संदर्भात ज्या रक्कम जी आहे ती 200 रुपयाहून कमी असता कामा नये. तसेच म्हणजेच पहिल्या अपराधासंदर्भात जी आहे ती अशी कारावासाची शिक्षा 1 महिन्याहून कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी असता कामा नये. तसंच दुसऱ्या अपराधाबद्दल अशी कैदेची शिक्षा जी आहे ती 3 महिनेहून कमी असणार नाही व दंडाची रक्कम ही 200 रुपयाहून कमी असणार नाही. आणि म्हणजे तिसऱ्या अपराधाबद्दल 6 महिन्याहून कमी असणार नाही व दंड जो आहे तो 200 रुपयाहून कमी असणार नाही. म्हणजे पहिल्या अपराधाबद्दल जी आहे ती शिक्षा 1 महिने, त्याच्यानंतर दुसऱ्या अपराधाबद्दल जी शिक्षा आहे ती 3 महिने आणि तिसऱ्या अपराधाबद्दल जी आहे ती 6 महिने आणि दंड जो आहे तो 200 रुपयाहून कमी असणार नाही, 200 रुपयाहून कमी असणार नाही. अशा प्रकारचे जे आहे ते कलम 5 म्हणजे जुगाराच्या सार्वजनिक अड्ड्यामध्ये जुगार खेळणे या संदर्भात जे आहे ती शिक्षेची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि इथे एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे जुगाराच्या अड्ड्यावर जुगार चालू असताना उपस्थित असलेली व्यक्ती केवळ जुगार खेळण्याच्या प्रयोजनासाठीच उपस्थित असू शकते. हे जे आहे हे अनुमान आहे. तर या संदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत. तर आता पुढचा जो आहे आपण कलम बघूया. पुढचं कलम आहे ते बघूया कलम 6. जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी संदर्भात जे आहे ती कलम 6 या कलमामध्ये जे आहे ते आपल्याला तरतूद देण्यात आलेले आहेत. तर इथं आपण बघूया की ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्त म्हणजेच यांची नेमणूक करण्यात आलेली आहे असेल तिथं जे आहे ते पोलीस उपनिरीक्षक यांच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेला, तसेच इतर ठिकाणी जे आहे म्हणजेच इतर ठिकाणी जिथं जिल्हा पोलीस न्यायाधीशाने, उपविभागीय फौजदारी न्यायाधीशाने, तालुका फौजदारी न्यायाधीशाने किंवा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस सहाय्यक अधीक्षक, उप पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या खास अधिपत्रा अन्वये पोलीस उपनिरीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याने तसेच उपनिरीक्षक दर्जा 3 नंबर जे आहे ते उपनिरीक्षकाच्या दर्जाहून कमी हुद्दा नसेल अशा किंवा जिल्हा फौजदारी न्यायाधीशाने लेखी स्वरूपात दिलेल्या सामान्य आदेशा अन्वये ज्यास अधिकृत केले असेल अशा अधिकाऱ्यांनी जुगार खेळण्याच्या अड्ड्यात म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे, त्याच्यानंतर प्रवेश करून झडती घेणे इत्यादी संदर्भात जे आहे ते त्या संदर्भात या कलमामध्ये जी आहे ती तरतूद आहे. आणि म्हणजे प्रवेश केल्यानंतर झडती घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे आपण तेथील जे आहे ते म्हणजे जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्ड्यामध्ये उपयोग करण्यात येत आहे असा संशय येण्यास त्यास कारण असेल अशा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत आवश्यक असेल तितक्या व्यक्तीच्या सहाय्याने रात्री किंवा दिवसा व आवश्यक असल्यास बळाचा उपयोग करून प्रवेश करणे. त्याच्यानंतर अशा रीतीने प्रवेश केल्यास घरात किंवा खोलीत किंवा जागेत जुगाराचे साधने लपवलेले आहेत असा जर संशय घेण्यास कारण असेल तेव्हा त्या घराचे, खोलीचे किंवा जागेचे सर्व भागांचा तसेच तेथे सापडतील त्या व्यक्तींचा, मग अशा व्यक्ती त्यावेळेस प्रत्यक्ष जुगार खेळत असो वा नसो तर त्यांची जी आहे ती झडती घेऊ शकतो. आणि अशा सर्व व्यक्तींना अभिरक्षित ठेवणे व त्यांना फौजदारी न्यायालयात हजर करणे हे महत्त्वाचं असं या कलमामध्ये तरतूद आहे. त्याच्यानंतर साक्षीदार जे आहेत त्या साक्षीदारासंदर्भात या कलमामध्ये तरतूद दिलेल्या आहेत. तर या कलमा अन्वये कोणतीही झडती घेताना त्या झडतीच्या वेळी
असलेले साक्षीदार हे कोणतेही असल्यास झडती घेतलेले घर, खोली किंवा जागा ज्या भागात असेल त्या भागातील रहिवासी नव्हते, केवळ याच कारणावरून ती झडती अवैध आहे असे समजता कामा नये. तर ही इथं महत्त्वाची साक्षीदारासंदर्भात जी आहे ती तरतूद आहे. तर अशा प्रकारे हे कलम 6 आहे. आणि कलम 6 काय आहे, तर कलम 6 याच्यामध्ये जे आहे ते खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षा या कलमामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. कारण ज्या ठिकाणी जे जुगार खेळणारे व्यक्ती असतात, म्हणजे इसम असतात, ते त्यावेळेस झडती ज्यावेळेस म्हणजे धाड पडते त्यावेळेस खोटे नावे पत्ते वगैरे देतात. तर त्या संदर्भात हे जे आहे हे कलम आहे. कलम 6 मध्ये त्या संदर्भात तरतूद आहे. तर आपण बघूया की कलम 6 या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कोणत्याही फौजदारी न्यायाधीशाने किंवा पोलीस अधिकाऱ्याने प्रवेश केलेल्या जुगाराच्या अड्ड्यात आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा कोणत्याही अधिकाऱ्याने अटक केल्यावर किंवा कोणत्याही फौजदारी न्यायाधीशापुढे आणल्यावर किंवा अशा अधिकाऱ्याने किंवा फौजदारी न्यायाधीशाने त्यास आपले नाव व पत्ता देण्यास सांगितले असता ती आपले नाव व पत्ता देण्याचे नाकारील किंवा देण्यास हयगय करील किंवा खोटे नाव व पत्ता देईल, तर तिला दोषी ठरवण्यात आल्यावर 1,000 रुपयाहून अधिक नसेल इतक्या 1,000 रुपयाहून अधिक नसेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल व असा द्रवदंड न भरल्यास किंवा प्रथमच शिक्षा देणाऱ्या न्यायालयास योग्य वाटल्यास त्यास 4 महिन्याहून अधिक नसलेल्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल. तर अशा प्रकारे या कलमामध्ये जे आहे ते जर कोणी खोटी नावे व पत्ते देत असेल तर त्यांना जी आहे ती शिक्षेसंदर्भात जी आहे ती तरतूद देण्यात आलेली आहे. तर हे कलम 6A आहे. आणि त्याच्यानंतर कलम 7 काय आहे, तर जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा या संदर्भात तरतूद आहे. त्याच्यानंतर कलम 12A हे जे आहे तर ते काय आहे, तर कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा पोलीस अधिकाऱ्यांना जो आहे तो अधिकार आहे. तर अशा प्रकारे आपण हे इथं कलम बघितली अभ्यासक्रमासाठी असलेली ती. आता इथं आपण बघूया की वर्ष आणि आपल्या परीक्षेला संदर्भात जे काय प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे कोणत्या कलमानुसार प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथं बघूया. तर सन 2008 मध्ये जे आहे ते कलम 4 आणि 2011 मध्ये कलम 6, 2013 मध्ये कलम 5 आणि 6, 2016 मध्ये जे आहे ते कलम 6 आणि 6A या म्हणजेच या संदर्भात जे आहेत ते आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तसेच 2017 मध्ये जे आहे ते कलम 12 आणि 2021 मध्ये जे आहे ते कलम 6A आणि 12A या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. इथं आता आपण जे काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक म्हणजे डिपार्टमेंटल PSI 2008 ची जी काय परीक्षा झालेली आहे, म्हणजे ही जी परीक्षा आहे ती प्रथम म्हणजेच ऑप्शनल परीक्षा आहे आणि झालेली होती. आणि त्याच्यामध्ये ही 2008 ची जी परीक्षा आहे ती 2010 साली झालेली होती. तर हे जे काय तिथं म्हणजे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत या परीक्षेमध्ये ते प्रश्न आता आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1, मुंबई जुगार निर्मूलन कायदा 1887 मध्ये जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा किती सांगितलेली आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 1 वर्ष, दुसरा आहे 2 वर्ष, तिसरा 3 वर्ष आणि चौथा जे आहे ते 4 वर्ष. तर हा प्रश्न आपल्याला जो आहे तो याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. कारण प्रश्न काय विचारलाय, तर मुंबई जुगार निर्मूलन कायदा 1887 मध्ये जास्तीत जास्त तुरुंगवासाची शिक्षा किती सांगितलेली आहे. आता इथं आपण कलम 4 बघूया. कलम 4 मध्ये बघूया की कलम 4 जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे. तर जी कोणतीही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतेही घर, खोली किंवा जागा खुली करील, ठेवील किंवा तिचा उपयोग करील. अशा कोणत्याही घराचा, खोलीचा किंवा जागेचा मालक किंवा ती भोगवटा करणारी असून
ती इतर कोणत्याही व्यक्तीस वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी जाणून बुजून किंवा बुद्धिपुरस्पर खुली करून देईल, तिचा भोगवटा करून देईल, ती ठेवू देईल किंवा तिचा उपयोग करू देईल. ग वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी खुले केलेल्या भोगवट्यात असलेले किंवा उपयोगात असलेले असे कोणतेही घर, खोली किंवा जागा यातील कामाची व्यवस्था तिच्याकडे असेल किंवा ते काम चालवण्यास कोणत्याही रीतीने मदत करील. घ असा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या व्यक्तींबरोबर जुगार खेळण्याच्या कारणासाठी पैसे आगाऊ देईल किंवा पुरविल. तिला दोषी ठरवण्यात आल्यास त्यास 2 वर्षापर्यंत वाढवता येईल असा मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल व त्याला द्रवदंडाची शिक्षा सुद्धा देता येईल. परंतु इथं जे आहे ते आपल्याला इथं परंतु दिलेले आहे, म्हणजे परंतु जी आहेत त्यानुसार सर्वात जास्त जी शिक्षा आहे ती आपण इथं बघूया की ती जी आहे ती ग म्हणजे तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल अशा कारावासाची शिक्षा जी आहे ती 1 वर्ष मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 2000 रुपयाहून कमी असता कामा नये. म्हणून त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हे जे आहे ते ग म्हणजेच तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल. कारण या कलमाला जी आहे ती 3 परंतु असल्यामुळे उत्तर जे आहे ते तिसरे येते. कारण पहिल्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा ही 3 महिन्याहून कमी असता कामा नये आणि द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 500 रुपयाहून कमी असता कामा नये. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 6 महिन्याहून कमी असता कामा नये आणि द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 1000 रुपयाहून कमी असता कामा नये. आणि तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 1 वर्ष मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 2000 रुपयाहून कमी असता कामा नये. म्हणून त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपल्याला हे जे आहे हे 3 नंबरचं म्हणजे तिसऱ्या अपराधासंदर्भातलं हे जे आहे ते आपल्याला उत्तर इथं बरोबर दिलेलं आहे. इथं 2 वर्ष पण देण्यात आलेलं आहे. परंतु या कलमाला परंतुक असल्यामुळे ही जी आहे ती परंतुक आहेत. पहिला अपराध, दुसरा अपराध आणि तिसरा अपराध. तिसऱ्या अपराध असे हे जे आहेत 3 अपराध त्याच्यामध्ये जे आहे ते तिसऱ्या अपराधाला 1 वर्ष मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 2000 रुपयाहून कमी असता कामा नये. अशा प्रकारे या कलमामध्ये जी आहे ती तरतूद आहे. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते हे आहे 1 वर्ष. आता पुढचा प्रश्न आपण बघूया की मुंबई जुगार निर्मूलन कायदा 1887 नुसार गुन्हेगाराला कोण पकडू शकतो. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर पोलीस अधिकारी, 2 पोलीस अधिकारी, 3 नंबर पोलीस शिपाई, 4 नंबर वरीलपैकी कोणीही नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय पोलीस अधिकारी. आता पुढची जी परीक्षा झालेली आहे ती बघूया आपण. डिपार्टमेंटल PSI 2011 ची जी परीक्षा आहे ती 15/7/2012 रोजी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे की प्रश्न क्रमांक 3 सार्वजनिक जुगाराच्या अड्ड्यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियमाखाली शिक्षा देता येत नाही. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर शिक्षा देता येत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आणि इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत तर 1 जुगारी अड्ड्याचा मालक, 2 जुगारी अड्ड्याच्या जागेची देखभाल करणारी व्यक्ती, 3 जुगारी अड्ड्यात खेळण्यासाठी हजर असणाऱ्या व्यक्ती आणि पर्याय 4 जो दिलेला आहे त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व शिक्षेस पात्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर जे आहे ते आहे बरोबर. कारण प्रश्न आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो समजणं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक जुगाराच्या अड्ड्यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियमाखाली शिक्षा देता येत नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर. वरीलपैकी सर्व शिक्षेस पात्र आहेत. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 जुगार अड्ड्यांची झडती घेण्याचे वॉरंट देण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना कलम टिंब अन्वये आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887. इथं आपल्याला जे आहेत ते पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 4, 2 नंबर 8, 3 नंबर 6 आणि 4 नंबर 2. तर इथं
जे आहे ते कलम 2 नंबर जे आहे ते वगळण्यात आलेले आहे आणि 8 जे आहे ते आपल्याला अभ्यासक्रमासाठी नाही. इथं आता राहिलं कोणतं तर 4 आणि 6. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे 3 नंबर ऑप्शन म्हणजे 6. कारण कलम 4 जे आहे ते कलम 4 आहेत काय आहे तर कलम 4 जे आहे ते जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे या संदर्भात तरतूद आहे आणि कलम 6 जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. डिपार्टमेंटल PSI 2013ची जी परीक्षा झालेली आहे ती 20 ऑक्टोबर 2013 रोजी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर प्रश्न क्रमांक 5 मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887च्या कलम 5 नुसार जुगाराच्या अड्ड्यावर जुगार चालू असताना उपस्थित असलेली व्यक्ती केवळ जुगार खेळण्याच्या प्रयोजनासाठीच असू शकते हे त्याविरुद्ध सिद्ध होईपर्यंत गृहीतक काढले जाते. हे वाक्य टिंबटिंब. तर इथं आपल्याला उत्तर काय आहे या प्रश्नाचं तर 1 नंबर पर्याय. कारण हे जे आहे हे बरोबर आहे. तर ते आपण कलम 5 बघितलं त्याच्यामध्ये आपण माहिती बघितलेली आहे. तर 1 नंबर पर्याय आहे या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 6 मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 कलम 6 नुसार खालीलपैकी कोणते अधिकार हे पोलीस अधिकाऱ्याला दिलेले नाही? 1 नंबर बळाचा वापर करून संशयित जागेत प्रवेश. 2 नंबर संशयित जागेत रात्री किंवा दिवसा केव्हाही प्रवेश. 3 नंबर जुगार साधनांची झडती आणि 4 नंबर जुगार साधने नष्ट करणे. तर इथं आपल्याला कलम 6 संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. जुगाराची जी साधने आहेत ती नष्ट करणे. कारण कलम 6 काय आहे तर जुगार खेळण्याच्या अड्ड्यात पोलीस अधिकाऱ्याने प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी संदर्भात या कलमामध्ये जे आहेत त्या तरतुदी आहेत. आता पुढची परीक्षा झालेली आहे डिपार्टमेंटल PSI 2016ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपण बघूया की प्रश्न क्रमांक 7 मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887च्या कलम 6 मध्ये टिंबटिंबची तरतूद दिलेली आहे. 1 नंबर इथं आपल्याला पर्याय दिलेला आहे जुगार खेळण्याच्या साधनाची व्याख्या. 2 नंबर जुगाराचा सार्वजनिक अड्डा. 3 नंबर जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा आणि 4 नंबर पर्याय आहे तो 4 नंबर बघूया आपण इथं जुगार खेळण्याच्या जागेत पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवेश करणे आणि झडती घेणे इत्यादी संदर्भात तरतूद. म्हणजेच तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय. हे आता इथं आपण पर्याय वाचले तर आपल्याला लक्षात आलंच असेल. आता पुढचा प्रश्न आपण इथं बघूया. प्रश्न क्रमांक 8 मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम 1887च्या कलम टिंबटिंबमध्ये खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षेची तरतूद दिलेली आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय काय तर 6 6 मध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षेची तरतूद देण्यात आलेली आहे. इथं आपण बघूया की कलम 7 हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि कलम 12 हे सुद्धा अभ्यासक्रमामध्ये आहे. तर ते काय आहे तर जुगार खेळण्यास सार्वजनिक अड्डा ठेवण्याचा किंवा त्यात जुगार खेळण्याचा अनुमानिक पुरावा या संदर्भात तरतूद आहे. आणि कलम 12 कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार जो आहे तो याच्यामध्ये या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. आता पुढची परीक्षा झालेली आहे डिपार्टमेंटल PSI 2017 24 डिसेंबर 2017 रोजी झालेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे ह्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या टिंबटिंब कलमाखाली शिक्षेची तरतूद देण्यात आलेली आहे. इथं आपल्याला पर्याय कोणकोणते दिलेले आहेत तर 1 नंबर 12, 2 नंबर 13, 3 नंबर 14 आणि 4 नंबर 15. तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे आहेत ते 13 नंबर कलम नाही, 14 नंबर पण नाही आणि 15 नंबर पण नाही. मग या प्रश्नाचं उत्तर काय आपण देऊ शकतो की 1 नंबर पर्याय 12. कारण आपल्याला 12 हे आहे परंतु आता जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर 1 नंबर पर्याय 12. कारण
कलम 12 यामध्ये काय तरतूद आहे तर सार्वजनिक रस्त्यात जुगार खेळणे, पक्षी व जनावरे लढविणे या बाबतीत अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार, तसेच सापडलेली साधने जप्त करणे व त्यांचा नाश करणे या संदर्भात कलम 12 मध्ये जी आहे ती तरतूद आहे. आणि या कलमासाठी शिक्षा काय आहे तर 300 रुपयापर्यंत वाढवता येईल इतक्या द्रवदंडाची आणि 3 महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची, अशा दोन्ही शिक्षेस ती व्यक्ती जी आहे ती पात्र ठरेल. आता जी आहे ती लेटेस्ट जी परीक्षा झालेली आहे ती परीक्षा म्हणजे डिपार्टमेंटल PSI 2021 जी आहे ती परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न हा जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह विचारलेला आहे, म्हणजे वर्णनात्मक विचारलेला आहे. तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 1887 अन्वये खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम 12A नुसार जो कोणी सामान्य जुगार खेळण्याच्या उद्देशाने कोणतेही घर, खोली किंवा जागा उघडेल, ठेवेल किंवा वापरेल त्याला दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल. आणि विधान 2 हे जे आहे त्याच्यामध्ये काय दिले तर सदर शिक्षा ही 4 वर्षापर्यंत वाढू शकते. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत की विधान 1 बरोबर आहे, विधान 2 चूक आहे, 2 नंबर विधान 2 बरोबर आहे, विधान 1 चूक आहे आणि 3 नंबर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि 4 नंबर पर्याय आहे काय तर दोन्ही विधाने चूक आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न जर थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे तर इथं आपण त्या संदर्भात माहिती बघूया की कलम 4 काय आहे तर जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे या संदर्भात इथं आपल्याला जे आहे ते विधान 1 जे आहे ते दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण इथं बघूया की प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा 1887 खालीलपैकी कोणते कलम खोटी नावे आणि पत्ते देण्याबाबतच्या शिक्षेस संबंधित आहे. तर इथं 1 नंबर कलम 6A, त्याच्यानंतर 2 नंबर कलम 4B, 2 नंबर असं त्याच्यानंतर पर्याय जो दिलेला आहे पुढचा तो कलम 4 आणि 4 नंबर कलम 2. तर इथं कलम 2 जे आहे हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही आणि हे जे आहे हे वगळण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काय तर 1 नंबर पर्याय कलम 6A. कारण कलम 6A मध्ये आपल्याला इथं तरतूद दिलेली आहे की खोटी नावे व पत्ते देण्याबद्दल शिक्षा. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कोणत्याही फौजदारी न्यायाधीशाने किंवा पोलीस अधिकाऱ्याने प्रवेश केलेल्या जुगाराच्या अड्ड्यात आढळलेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा कोणत्याही अधिकाऱ्याने अटक केल्यावर किंवा कोणत्याही फौजदारी न्यायाधीशापुढे आणल्यावर आणि अशा अधिकाऱ्याने किंवा फौजदारी न्यायाधीशाने त्यास आपले नाव व पत्ता देण्यास सांगितले असता ती आपले नाव व पत्ता देण्यास नाकारील किंवा देण्यात हयगय करील किंवा खोटे नाव व पत्ता देईल तर तिला दोषी ठरवण्यात आल्यानंतर 1000 रुपयाहून अधिक नसेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल व असा द्रवदंड न भरल्यास किंवा प्रथमच शिक्षा देणाऱ्या न्यायालयास योग्य वाटल्यास 4 महिन्याहून अधिक नसलेल्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल. तर एकंदरीत आपण इथं जे आहेत हे प्रश्न बघितले मित्रांनो. आता हा जो प्रश्न आहे हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे. हा इथं आपण बघूया की 2021चा जो प्रश्न आहे म्हणजेच 2022 साली ही परीक्षा झालेली आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला जे काही विचारलेले आहेत ते एकदा आपण परत बघूया. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 1887 अन्वये प्रश्न काय विचारला आहे तर प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 1887 अन्वये खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12A नुसार जो कोणी सामान्य जुगार खेळण्याच्या उद्देशाने कोणतेही घर, खोली किंवा जागा उघडेल, ठेवेल किंवा वापरेल त्याला दोषी आढळल्यास 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल. आणि विधान 2, सदरची शिक्षा ही 4 वर्षापर्यंत वाढू शकते. तर या संदर्भात आपण आता थोडक्यात माहिती बघूया की हे उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर दोन्ही विधाने जी आहेत ती चूक आहेत. तर आता इथं आपण कलम 4 बघूया की जुगार खेळण्याचे सार्वजनिक अड्डे ठेवणे.
त्या कलम 4 संदर्भात माहिती बघूया. जी कोणतीही व्यक्ती क जुगार खेळण्याच्या सार्वजनिक अड्डा म्हणून कोणतेही घर, खोली किंवा जागा खुली करील, ठेवील किंवा तिचा उपयोग करील. क असा कोणत्याही घराचा, खोलीचा किंवा जागेचा मालक किंवा भोगवटा करणारी असून ती इतर कोणत्याही व्यक्तीस वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी जाणून-बुजून किंवा बुद्धिपुरस्पर खुली करून देईल, तिचा भोगवटा करू देईल, ती ठेवू देईल किंवा तिचा उपयोग करू देईल. ग वर निर्दिष्ट केलेल्या कारणासाठी खुले केलेले, भोगवट्यात असलेले किंवा उपयोगात असलेले असे कोणतेही घर, खोली किंवा जागा यातील कामाची व्यवस्था तिच्याकडे असेल किंवा ते काम चालवण्यास कोणत्याही रीतीने मदत करील. घ अशा कोणत्याही घरात, खोलीत किंवा जागेत नेहमी येणाऱ्या व्यक्तींबरोबर जुगार खेळण्याच्या कारणासाठी पैसे आगाऊ देईल किंवा पुरवेल. तिला दोषी ठरवण्यात आल्यास त्यास 2 वर्षापर्यंत वाढवता येईल अशा मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल व त्याला द्रवदंडाची शिक्षा सुद्धा देता येईल. परंतु या कलमाला जी आहेत ती परंतुके 3 आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी किती आहे तर 3 महिन्याहून कमी असता कामा नये आणि द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 500 रुपयाहून कमी असता कामा नये. तसेच दुसऱ्या वेळच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 6 महिन्याहून कमी असता कामा नये आणि द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 1000 रुपयाहून कमी असता कामा नये. ग तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 1 वर्ष मुदतीपेक्षा कमी असता कामा नये व द्रवदंडाची रक्कम जी आहे ती 2000 रुपयाहून कमी असता कामा नये. अशा प्रकारे त्या प्रश्नासंदर्भात ही माहिती आहे. कारण ती जी विधानं दिलेली आहेत ती दोन्ही विधानं जी आहेत ती चूक आहेत आणि त्याच्यामध्ये कलम 12चा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये कलम 12 काय आहे तर कोणतीही बातमी किंवा माहिती छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वाटणे याबद्दल अधिपत्राशिवाय अटक करण्याचा अधिकार. म्हणजेच अधिपत्र म्हणजे काय तर वॉरंट. तर अशा प्रकारे आपण जे आहेत ते इथं आज हे प्रश्न आहेत ते बघितलेत प्रश्न आज आपण इथं आणि अभ्यासक्रमासाठी जे कलम आहेत ते बघितलेत. तर हे महत्त्वाचे कलम, या कायद्यामधली महत्त्वाची कलम कोणकोणते आहेत तर कलम 4, त्याच्यानंतर कलम 6, कलम 4, 5 आणि 6, 6 आणि 12 आणि 12 12 हे जे आहे हे कलम 2017 साली विचारलेलं आहे. आणि तर आज आपण हा असा या संदर्भात म्हणजे या कायद्यासंदर्भात जो आहे तो त्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेली जे काही प्रश्न आहेत ते आपण प्रश्न बघितले आणि थोडक्यात माहिती बघितली. मित्रांनो, ही जी माहिती आहे ती आपण बेअर्स ॲक्ट जे आहेत त्याच्यामधून घेतलेले आहे. तर आपल्या हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याकडील मित्रांना म्हणजेच डहाणू पालघर साईडचे जे काही विद्यार्थी आपले परीक्षेची तयारी करतात त्यांना मदत व्हावी याच्यासाठीच बनवलेलं आहे. मित्रांनो, स्पेशल थँक्यू. आपले बेअर ॲक्ट्समधून माहिती घेतलेली आहे मित्रांनो. तर आपल्यासाठी जे काही मदत करणारे मित्र आहेत धन्यवाद त्यांच्यासाठी. आणि PB मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आपण टेप्सियमतर्फे बनवतो. तर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्याकडच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.